नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघरकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भूसंपादन, जनधन योजना, कृषी आणि राज्यांचा विकास आदी मुद्द्यांवर पंतप्रधानांचं आकाशवाणीवरून मनोगत. मन की बातमध्ये पंतप्रधानांकडून महाराष्ट्राचा गौरव. स्वयंपाकाच्या गॅसची नवीन जोडणी ऑनलाईन पद्धतीने देणारी सहज सुविधा आजपासून देशभरात अस्तित्वात. मोदी सरकार कुचकामी आणि शेतकरी विरोधी असल्याची सोनिया, नितीश कुमार आणि लालू प्रसादांची टीका. आणि कोलंबो क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवसावर गोलंदाजांचं वर्चस्व, दिवसभरात 15 बळी, सामन्यात रंगत. नमस्कार. बातम्या विस्ताराने. भूसंपादन अध्यादेश पुन्हा काढण्यात येणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमात सांगितलं. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्नशील असून जय जवान जय किसान ही केवळ एक घोषणा नसून सरकारसाठी एक मंत्र आहे असे त्यांनी सांगितलं. भूसंपादन अध्यादेशाची मुदत उद्या संपत आहे, मात्र ती मुदत सध्या पुन्हा वाढवणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्यामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ होऊ शकेल असे 13 मुद्दे नियमांतर्गत आणून ते आजपासूनच लागू करण्याची घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. तसंच भूसंपादन विधेयकावरून कोणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असलं तरी याबाबत शंका बाळगू नका असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. सरकारने सुरू केलेल्या बचत योजनांमध्ये 22,000 कोटी रुपये जमा करून देशातल्या गरिबांनी आपली श्रीमंती दाखवून दिली. या योजनांमुळे बँकांशी निर्माण झालेलं जवळीकीचे नातं यापुढेही कायम राखण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं. गुजरातमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण देशात चिंता निर्माण झाली होती, मात्र गुजरातच्या सुजाण नागरिकांनी त्यातून वेळीच सावरत शांतता निर्माण केल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. विकास हेच सर्व समस्यांचं उत्तर असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकासाठी मुंबईतील इंदू मिलची जागा मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल तसंच बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या लंडनमधल्या घराची खरेदी प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाद्वारे राज्य सरकारचं अभिनंदन केलं. मैं आज विशेष रूप से महाराष्ट्र सरकार को बधाई देना चाहता हूं. मुझे आनंद होता है. बाबा साहब आम्बेडकर, मुंबई की इंदू मिल की जमीन, उनका स्मारक बनाने के लिए लंबे अरसे से मामला लटका पड़ा था. महाराष्ट्र की नई सरकार ने इस काम को पूरा किया और अब वहां बाबा साहब आम्बेडकर का भव्य दिव्य प्रेरक स्मारक बनेगा, जो हमें दलित, पीड़ित, शोषित, वंचित के लिए कार्य करने की प्रेरणा देता रहेगा. अमेरिकेतील रेस अक्रॉस अमेरिका ही कठीण सायकल स्पर्धा जिंकणाऱ्या नाशिकमधल्या महाजन बंधूंचं नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात मुक्तकंठाने कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूसंपादन कायद्यात 13 मुद्द्यांचा समावेश करण्याची घोषणा केली. हे देशातल्या शेतकऱ्यांना समाधान देणारं आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. आज नागपुरात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. भूसंपादन कायद्यासंदर्भात काँग्रेसने शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप गडकरी यांनी यावेळी केला. स्वयंपाकाच्या गॅसची नवीन जोडणी घेणाऱ्या ग्राहकांच्या सोयीसाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आजपासून ऑनलाईन एलपीजी जोडणीची सहज ही योजना कार्यान्वित करत आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते नवी दिल्ली इथे या योजनेचं उद्घाटन झालं. एकाच वेळी मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, लखनौ इथे ही योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेमध्ये संबंधित राज्यांमधल्या गॅस विक्रेत्यांना समाविष्ट करण्यात आलं असून ही प्रणाली प्रत्येक तेल कंपनीच्या वेबसाईटवर आणि सरकारच्या पहल या पोर्टलवर उपलब्ध झाली आहे. ही योजना सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाचा भाग असून नवीन ग्राहकांना घर बसल्या गॅस जोडणी मिळवता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येऊन 1.25 वर्ष उलटलं, मात्र या सरकारने काहीही न करता फक्त दिखावा केला अशी टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पाटण्यात महाआघाडीची स्वाभिमान रॅली झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही संसदेत लढलो, म्हणूनच केंद्र सरकारला भूसंपादन विधेयकासंदर्भात झुकावं लागल्याचं सांगत सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी यावेळी केला. या रॅलीला संयुक्त जनता दलाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राजदचे लालू प्रसाद यादव आणि समाजवादी पक्षाचे नेते उपस्थित होते. नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींवर यावेळी जोरदार टीका केली. दरम्यान केंद्र सरकारने विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून बिहारमधील विरोधकांची अपमान रॅली असल्याचं दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या रॅलीत मंचावर उपस्थित असलेले नेते घराणेशाही, अपराध आणि संधी साधूपणाचं प्रतीक असल्याचा आरोप रविशंकर प्रसाद यांनी यावेळी केला. राज्यातल्या पोलिसांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात राखीव पोलीस निरीक्षक कार्यालय आणि वाहतुकीच्या ई-चलन प्रणालीचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. ई-चलन पद्धतीचा राज्यातला हा पहिला प्रयोग आहे. या नव्या तंत्रामुळे नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर चांगलाच वचक बसेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. स्मार्ट आणि सेफ सिटी निर्माण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे असं ते म्हणाले. पोलिसांना स्वतःच्या मालकीचं घर देण्याचा सुद्धा सरकारचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. नागपूरमध्ये सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजतर्फे बेटी बचाओ या संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रमातही मुख्यमंत्री आज सहभागी झाले होते. सर्वांसाठी शिक्षण याऐवजी सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण ही संकल्पना राबवण्यासोबतच कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं ते म्हणाले. शिक्षण हे केवळ विशिष्ट वर्गासाठी मर्यादित न राहता समाजातील सर्वच घटकांना, विशेषतः मुलींना शिक्षण मिळावं यासाठी राजा राममोहन रॉय, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी संस्था सुरू करून समाजातील सर्व घटकांना शिक्षण दिल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी करून दिली. स्वाईन फ्लूवरील उपचारांकरता पुरेसा औषध साठा उपलब्ध असून जनतेने अकारण भीती न बाळगता आजाराची लक्षणं दिसू लागताच वैद्यकीय सल्ला आणि उपचार घ्यावेत असं आवाहन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी केलं आहे. स्वाईन फ्लू आजाराची सद्यस्थिती तसंच आजाराच्या नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी महापालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना यासंदर्भात दीपक सावंत यांनी आज मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. स्वाईन फ्लू आणि स्वाईन फ्लू सदृश आजारानं होणारे मृत्यू यातील फरक स्पष्ट करणारा मृत्यू परीक्षण अहवाल आरोग्य यंत्रणेने बनवावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा या आजाराचा सामना करण्यासाठी सक्षम असल्याचा विश्वास सावंत यांनी यावेळी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर तापाची साथ दिसून येत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयात तापाचे दररोज सुमारे 300 रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. कणकवलीमधल्या एका खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या 2 रुग्णांना तर सावंतवाडीमध्ये 3 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. तापाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता पाळण्याचं, पाणी गाळून तसंच उकळून पिण्याचं आणि वेळीच उपचार घेण्याचं आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूसंपादन कायद्यात सुधारणा करून भाजपा प्रणित केंद्र सरकार गरीब शेतकरी आणि मजुरांचंच असल्याचं दाखवून दिलं आहे असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. पुण्यातल्या पर्वती मतदारसंघातल्या महिलांना जावडेकर यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेच्या पॉलिसींचं विनामूल्य वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. भूसंपादन कायद्यात पंतप्रधानांनी लक्षणीय सुधारणा केल्यामुळे आता शेतकऱ्यांना नवीन दराप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. सोलापुरातही भाजपा आमदार सुभाष देशमुख यांनी गरीब, गरजू अशा जवळपास 2000 महिलांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचं विनामूल्य संरक्षण देत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरं केलं.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या संगमवाडी ते विश्रांतवाडी BRT रेनबो बस सेवेचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झालं। यावेळी पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे, पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे उपस्थित होत्या। शहरातली वाहतुकीची कोंडी दूर करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्यासाठी रेनबो बस सेवा चांगला पर्याय असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं। पिंपरी चिंचवड शहरांचा समावेश स्मार्ट सिटी उपक्रमात केला नसल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली। महागाई आटोक्यात आणण्यासाठी शेतीमालाचे दर कमी करण्यासाठी पावलं उचलली जातात। मात्र शेतीमालाचे दर कमी करायचे असल्यास शेतकऱ्यांना लागणाऱ्या खतं, बियाणं, वीज यांचे दर अधिक कमी करावेत, असं माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी म्हटलं आहे। पुण्यात बालेवाडी स्टेडियमच्या आवारात झालेल्या द्राक्ष बागायतदार संघाच्या वार्षिक अधिवेशनात ते आज बोलत होते। महागाई नियंत्रणात असावी, सर्वसामान्यांना त्याची झळ बसू नये, यासाठी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, असं पवार म्हणाले। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सेवा क्षेत्रातल्या थेट परदेशी गुंतवणुकीत लक्षणीय घट झाली आहे। एप्रिल ते जून या 3 महिन्यांच्या कालावधीत थेट परदेशी गुंतवणूक 14% घसरून $636 दशलक्ष म्हणजे 4036 कोटी रुपये नोंदवण्यात आली। औद्योगिक धोरण विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार बँकिंग, विमा, आउटसोर्सिंग, संशोधन आणि विकास यासारख्या सेवा क्षेत्रांमधील परदेशी गुंतवणूक कमी होऊन ती 4421 कोटी रुपये राहिली। देशाच्या आर्थिक विकासात सेवा क्षेत्राचं 60% योगदान असून येत्या काही महिन्यात सरकारने विम्यासह इतर क्षेत्रांसाठीचे नियम शिथिल केल्यानंतर सेवा क्षेत्रातली थेट परकीय गुंतवणूक वाढेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। क्रिकेट। श्रीलंकेत कोलंबो इथे सुरू असलेला तिसरा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना आज तिसऱ्या दिवस अखेर रंगतदार स्थितीत पोहोचला आहे। आजचा दिवस दोन्ही संघातल्या गोलंदाजांनी गाजवला आणि तब्बल 15 बळी मिळवले। आज सकाळी 8 बाद 292 धावसंख्येवरून सुरू झालेला भारताचा पहिला डाव 312 धावात आटोपला। त्यानंतर मैदानावर उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांची भारताच्या जलदगती माऱ्यासमोर अक्षरशः दाणादाण उडाली आणि यजमानांची अवस्था 6 बाद 48 अशी केविलवाणी झाली। त्यानंतर भारताच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा लाभ उठवत परेरा, प्रसाद आणि हेरात यांनी श्रीलंकेचा डाव सावरला। परेराने 55 तर हेरातने 49 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली। अखेर श्रीलंकेचा पहिला डाव 201 धावांवर संपला आणि भारताला 111 धावांची आघाडी मिळाली। ईशांत शर्माने 5 तर यादव आणि बिन्नी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले। दुसऱ्या डावात झटपट धावा जमवून श्रीलंकेसमोर मोठं आव्हान उभं करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवातीलाच घसरगुंडी उडाली। पुजारा 0वर, के राहुल 2 तर अजिंक्य रहाणे 4 धावांवर तंबूत परतले आणि सामन्यात पुन्हा रंगत निर्माण झाली। आजचा खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात 3 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा जमवल्या आहेत। श्रीलंकेतर्फे प्रदीपने 2 तर धम्माका प्रसादने 1 बळी मिळवला आहे। हवामान। येत्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई 30 आणि 24, नागपूर 30 आणि 24, पुणे 29 आणि 21, औरंगाबाद 31 आणि 23, नाशिक 28 आणि 21, कोल्हापूर 28 आणि 21, रत्नागिरी 29 आणि 23, सोलापूर 34 आणि 23 आणि अमरावती 28 आणि 23 अंश सेल्सिअस। ठळक बातम्या पुन्हा एकदा। भूसंपादन, जनधन योजना, कृषी आणि राज्यांचा विकास आदी मुद्द्यांवर पंतप्रधानांचं आकाशवाणीवरून मनोगत। मन की बात मध्ये पंतप्रधानांकडून महाराष्ट्राचा गौरव। स्वयंपाकाच्या गॅसची नवीन जोडणी ऑनलाईन पद्धतीने देणारी सहज सुविधा आजपासून देशभरात अस्तित्वात।
मोदी सरकार कुचकामी आणि शेतकरी विरोधी असल्याची सोनिया, नितीश कुमार आणि लालू प्रसादांची टीका. आणि कोलंबो क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवसावर गोलंदाजांचं वर्चस्व, दिवसभरात 15 बळी, सामन्यात रंगत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. चीनने युआन या त्यांच्या चलनाचं अवमूल्यन केल्याने जागतिक अर्थकारणात नवीन घडामोडींना प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर चलनाचं अवमूल्यन, विनिमय दराच्या निर्धारणाची पद्धत आणि विनिमय दराचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याविषयी सखोल माहिती देण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर गिरीश जाखोटिया यांना 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.